येताना ऊस दिसतो, जमिनी भाजी आहेत, सातत्यानं ऊसाचं पीक घेतलं, त्याचे परिणाम चांगले व्हायच्याऐवजी काही प्रमाणात त्याच्यात दुरुस्ती करायला लागली. आणि आज दत्त सरकारी साखर कारखाना याचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, त्यांनी या जमिनी नापिकी कशा होणार नाही, पिकाखाली कशा येता येईल, आणि वरील झाल्याने दत्त शिरोचं जे रोपचं त्या काळामध्ये लावलं ते चांगलं चालेल कसं याची आज या ठिकाणी काळजी घेतात आणि हे घेऊ शकतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण सरकारने दिलेली ही सगळी शक्ती आहे. त्यामुळे हा बदल या ठिकाणी बघायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये या सगळ्या भागात अनेकांनी काम केलं. आता तुम्ही धनंजय गाडगे यांचं नाव घ्यायचं, त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या साथ एक दूरदृष्टीचा नेता महाराष्ट्राला लाभला आणि त्याच्यापासून एक प्रकारची प्रेरणा घेऊन वसंतदादा पाटील असतील, रत्नाभा कुंभार असतील, यड्रावकर असतील, अनेकांची नावं घेतायची. या लोकांनी या क्षेत्राला एक जबरदस्त शक्ती ही द्यायचं काम केलं. आज सरकारी संस्थाच्या पासून राज्य बँकेपर्यंत अनेक संस्था आज आपल्याकडे आहेत. आणि आनंद एका गोष्टीचा होतो, या सगळ्या संस्थांना एका चांगल्या विचाराच्या माळेमध्ये गुंतवण्याचं काम करणारी जी महत्त्वाची संस्था आहे महाराष्ट्र राज्य सरकारी बँक, आज ही बँक देशाची मोठी बँक आहे. ही कारखानदारी आहे. त्या कारखानदारीनं निवड महाराष्ट्र नाही तर सगळ्या देशामध्ये कर्नाटक असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल,